नमस्कार. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र आणि अवेक फाउंडेशन या दोघांच्या संयुक्त विद्यमाने 1K वी 1000 महिला उद्योजिका घडवण्याच्या उपक्रमाअंतर्गत आपण दर शुक्रवारच्या फेसबुक लाईव्ह मध्ये भेटतोय. आता आपली सिरीज सुरू आहे प्रवास आत्मनिर्भरतेचा आधुनिक सावित्रींच्या प्रेरणेचा. दिनांक 3 जानेवारी 2021 रोजी आपण समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिला व्यक्तिमत्वांना आधुनिक सावित्री हा पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं आणि त्यांचा जीवन प्रवास जाणून घेण्यासाठी आपण ही फेसबुक लाईव्ह सिरीज सुरू केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपल्या आजच्या 7व्या आधुनिक सावित्री आहेत माननीय अश्विनी शिरोडकर मॅडम. मॅडम, तुमचं मनपूर्वक स्वागत आपल्या आजच्या सेशन मध्ये. नमस्कार प्रणोदी. नमस्कार तुमच्या सगळ्या व्ह्युअर्सना सुद्धा. येस, वेलकम मॅम. मी आपल्या पुरस्कार सोहळ्याची एक इमेज इथं शेअर करू इच्छिते आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं, दिनांक 3 जानेवारी 2021 ला माननीय श्री माणिकराव साळुंखे सर, दीपा देशमुख मॅडम आणि वृषाली खिरे मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण आधुनिक सावित्री या पुरस्काराचं वितरण केलं होतं. त्याच्यामध्ये आपल्या आजच्या अश्विनी मॅडमांना हा पुरस्कार वितरणाचा फोटो आपण बघतोय. मॅडम, तुमचं अभिनंदन या पुरस्कारासाठी. आणि आपल्या आजच्या चर्चेला सुरुवातच मी या प्रश्नानं करू इच्छिते की हा आधुनिक सावित्री पुरस्कार स्वीकारल्यानंतरच्या तुमच्या भावना कशा होत्या? की त्यावेळी पुरस्कार स्वीकारताना सुद्धा माझ्या भावना व्यक्त केलेल्या आणि आजही माझ्या भावना त्याच आहेत की आधुनिक सावित्री म्हणजे सावित्रीच्या नावाला जागेल असं काहीतरी आता अजून घडवणं किंवा आम्ही करणं या पुरस्कारातनं अपेक्षित आहे. त्यामुळे जेव्हा पुरस्कार हा हातात घेतला तेव्हा जबाबदारीची खूप मोठी जाणीव झाली की आपल्याला खूप काही या पुरस्काराला जागेल, या नावाला जागेल असं काहीसं समाजात घडवायचं आहे आणि त्यासाठी आता कार्यरत राहीन. हे गेले 2-3 महिने जेव्हापासून पुरस्कार हातात घेतलाय तेव्हापासूनही मी कामं करतेच आहेत आणि त्यानंतरही आता पुढे अजून त्याच्यामध्ये कसं म्हणजे आपल्याला वृद्धिंगत करता येईल, त्या पुरस्काराला त्या नावाला जागेल असं याचा मी प्रयत्न करत आहे. नक्कीच मॅडम, नक्कीच. समाज बदलाच्या ध्येयाने प्रेरित होऊन काम करणाऱ्या, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या, मग ते शिक्षण असेल, आरोग्य असेल, उद्योजकीय कौशल्य असेल किंवा कौशल्य प्रशिक्षण असेल, अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिला व्यक्तिमत्वांना आपण हा पुरस्कार दिला होता. आणि मला वाटतं महिला उद्योजकतेवरती आणि महिला सक्षमीकरणासाठी काम तुम्ही याआधीही बरंच केलेलं आहे. ते आपण आजच्या या सेशन मध्ये म्हणजे चर्चेच्या स्वरूपात आपल्या सगळ्या प्रेक्षकांसमोर येईलच. पण त्याआधी तुमच्या थम्स फॅशन या गार्मेंट इंडस्ट्रीच्या अनुभवाबद्दल मला ऐकायला फार आवडेल आणि मला वाटतं आपल्या प्रेक्षकांनाही ते ऐकायला फार आवडेल. थम्स फॅशन याची निर्मिती कशी झाली आणि त्या माध्यमातून काय काय काम चालतं मॅडम? थम्सची निर्मिती खरं बघायला गेलो तर बॅक इन टू माय कॉलेज डेज, मी सासमिराला शिकत होते जेव्हा फॅशन इंडस्ट्री, फॅशन मर्चंडायझिंग आणि ऍपरल मर्चंडायझिंग हे कोर्स घेऊन जेव्हा मी माझं शिक्षण पुढे केलं, ते शिक्षण घेण्यासाठी सुद्धा म्हणजे इथून म्हणजे खरी सुरुवात इथून झाली की ते शिक्षण घेण्यासाठीची माझी पहिले स्ट्रगल. ते शिक्षण घेण्यासाठी मी एज्युकेशन लोन घेतलं, कारण तेव्हा सुद्धा म्हणजे आता तर फॅशन इंडस्ट्रीचं शिक्षण अजून आवाक्याच्या बाहेर गेलेलं आहे, पण त्या काळी म्हणजे मी गेले 10-15 वर्षापूर्वी जेव्हा मी या कोर्सला ऍडमिशन घेतलं तेव्हा पण आमची वर्षाला 1 लाख रुपये लाखभर फी होती आणि ती फी भरण्यासाठी मी एज्युकेशनल लोन घेतलं आणि मग ते त्यावेळी ऍट द एज ऑफ अराउंड 17-18 माझ्यासाठी इतकं चॅलेंजिंग होतं की मी स्वतः एज्युकेशनल लोन घेतलं म्हणजे स्वतःची जबाबदारी, स्वतःच्या भविष्याची जबाबदारी स्वतः स्वीकारणं. हे तुम्ही पहिलं पाऊल जेव्हा इंडस्ट्रीत टाकतात तेव्हापासून जर तुम्ही केलं किंवा आजच्या तरुण पिढीने ते केलं तर ऑटोमॅटिकली तुमच्या त्या पुढच्या प्रवासाला पण एक स्ट्रॉंग पाठबळ मिळते. कारण की आता मी माझं लोन घेते आणि माझं लोन आता ते मला रिपे करायचे, ही जेव्हा पाठीवर माझ्या जबाबदारी असते तेव्हा ऑटोमॅटिकली माणूस त्या गोष्टीला 100% देतो. त्यामुळे मी ते लोन घेऊन माझे 3 वर्षाचं माझं शिक्षण तिथे पूर्ण केलं आणि तेव्हा आम्हाला म्हणजे आमचे काही लेसन्स असायचे, तेव्हा आम्हाला ब्रँडिंग, मार्केटिंग हे सगळे काय वेगवेगळे विषय शिकवले जायचे. तेव्हा जेव्हा आम्ही ब्रँडिंग हा विषय मला शिकवला गेलेला त्यावेळेला आम्हाला एक टास्क म्हणून तुमचा स्वतःचा ब्रँड, तुम्ही जर उद्या काहीतरी स्वतःचं घडवलं तर तुम्ही ब्रँड काय बनवलं. तर तेव्हा मी ठरवलेलं, तेव्हा खूप विचार करून मी ठरवलेलं की थम्स पाहिजे. तर थम्स असंच का, तर थम्स यासाठी कारण आपले थंब इम्प्रेशन जे असतात ही आपली इंडिव्हिज्युअलिटी आहे. कुठल्याही म्हणजे
एवढा पॉप्युलेशन जे आपलं वर्ल्ड वाईड आहे, ते प्रत्येक पॉप्युलेशन तुम्हाला चेहरे पण सेम मिळतील, सिमिलर कितीतरी चेहरे मिळतील, की म्हणतात एकासारखे 7 चेहरे जगभरात असतात. पण तुम्हाला हे जे तुमचं थंब इम्प्रेशन असतं, हे जे तुमचे बायोमेट्रिक्स आहेत, ह्याचे रिप्लिकेशन्स मिळत, हे तुमचं हे इंडिव्हिज्युअल अस्तित्व असतं. आणि तसं म्हणून मी ते थम्स फॅशन हे त्यावेळी मी जर काय करू शकले, म्हणजे तेव्हा इतकं मी दूरवरचा विचार करते. पण जर केलं तर ते त्या माझ्या संस्थेचं नाव थम्स फॅशन असेल, हे मी मनाशी ठरवलेलं. त्यानंतर ग्रेट. कॅम्पस रिक्रुटमेंट मधनं मला खूप मोठी संधी मिळाली. म्हणजे आय वॉज द मॅक्सिमम हायेस्ट पॅकेज रिक्रुटर आणि कॅम्पस रिक्रुटमेंट मधनं माझं पहिलं रिक्रुटमेंट झालं. आणि तिथून वा. पुढे मग खूप चांगला प्रवास झाला माझा फॅशन इंडस्ट्रीमध्ये. मी हाय फॅशन एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये काम केलं. 8 ते 10 वर्ष काम झालं माझं. आणि तिथे चीफ मर्चंडायझिंग मॅनेजर या पोस्टवरती मी कार्यरत होते. आणि त्या दरम्यान म्हणजे पूर्ण अख्खं म्हणजे तुमचं प्रोडक्शन, सॅम्पलिंग, तुमचं कम्युनिकेशन विथ युअर क्लायंट, ह्या सगळ्या गोष्टी मला तिथे करायला मिळत होत्या. आणि त्या करताना मी इंटरनॅशनली जेवढे डिझायनर्स आहेत, सगळे रिनोड डिझायनर्स, क्लोई, अर्मानी, एस्काडा, लार्फ लॉरेन अशा डिझायनर हाऊसेस बरोबर काम करत होते. त्या पर्टिक्युलर डिझायनर्स बरोबर पण डायरेक्टली काम करत होते. आम्ही म्हणजे मला सांगताना अभिमान होतोय, की आपलं म्हणजे भारतीय जी हे आहे एम्ब्रॉयडरी कला जी आहे, ही अजूनही जगात त्याची मागणी खूप जास्ती आहे. आणि त्या वा. कलेला अजूनही जगभरात कुठेही जे मोनोपॉली म्हणतात ना, ती आपली मोनोपॉली आहे. म्हणजे आपली कला, भारतीय कला ही आपली मोनोपॉली आहे. त्याला दुसरीकडे कुठे पर्याय नाही. म्हणजे आपण आज म्हणतो की चायना सगळं बनवते. पण जी कलाक्षेत्र भारताची आहे, त्याला कुठेच पर्याय जगभरात नाहीये. आणि जगभरात आपल्या कला गुणांना खूप जास्ती वाव आहे. म्हणजे भारतीय एम्ब्रॉयडरी म्हटली, की अजूनही जगभरातले सगळे डिझायनर पहिले त्या गोष्टीला प्रिफरन्स देतात. आणि त्यामुळे ते खूप मोठी इंडस्ट्री आहे. म्हणजे इथे मुंबईत ती इंडस्ट्री आहे. तिथून वेगवेगळ्या भागातले आपले राजस्थान मधले वर्कर आहेत, बंगालमधले वर्कर आहेत. हे हँड कारिगर काम करतात आणि त्यांच्या कारिगिरीला खूप चांगला मोलभाव मिळतो. ते जे व्हॅल्यू ऍडेड हे जे गारमेंट सेक्शन आहे, त्याच्यामध्ये माझा अनुभव राहिला आणि तो खूप सुंदर होता. म्हणजे एकदम स्क्रॅच पासून त्या सगळ्या गोष्टी बनवल्या जायच्या. आम्ही अगदी मार्केट खोलात शिरून प्रत्येक एका छोट्या सावरोस्कीच्या क्रिस्टल पासून, बीड पासून सगळ्या गोष्टी आम्ही शिकलो. आणि ते वा. शिकत असताना त्याच्या किमती म्हणजे अगदी आर्टिफिशियल स्टोन सुद्धा तुमच्या डायमंड पेक्षा महाग असू शकतात, हे तेव्हा आम्हाला कळलं. आणि ते सगळे वस्तू असेंबल करून जेव्हा आम्ही डिझाईन्स बनवत होतो आणि त्या डिझाईन्स सॅम्पल्स आम्ही स्वॉचेस बनवायचो पहिले. आणि ते स्वॉचेस जेव्हा फायनली ट्रम्प फॅशन वीक किंवा न्यूयॉर्क फॅशन वीक अशा जेव्हा मिलान फॅशन शोज, तुमचे युरोप मधले मोठे मोठे फॅशन शोज, तेव्हा जेव्हा त्या फायनल जाऊन उभ्या राहायच्या ऍक्च्युअल त्याच्यावर डिस्प्लेला, अच्छा. तेव्हा खूप अभिमान वाटायचा. बाजार, वॉक सारख्या मॅगझिन्स मध्ये आम्ही जे म्हणजे मेहनत करून जे डिझाईन्स बनवलेले होते, ते तिथे डिस्प्ले व्हायचे आणि म्हणजे खूप अभिमानास्पद वाटायचं. आणि त्या ह्याच्यामध्ये कॉन्फिडन्स पण आला. वेगवेगळ्या डिझायनर्स बरोबर काम करताना खूप शिकायला मिळालं. म्हणजे आमचे बॉसेस सुद्धा ज्यावेळी आमच्याबरोबर काम करत होते, की ते बॉस आणि एम्प्लॉई असं कुठे आमचं रिलेशन्स नव्हते. किंवा जेव्हा तुम्ही मल्टीनॅशनल इंडस्ट्रीमध्ये काम करतात, तेव्हा तुम्ही स्वतः रिस्पॉन्सिबल असतात तुमच्या प्रत्येक कामासाठी. त्यामुळे बरोबर. तो जो एक सेल्फ क्रिएशनचा जो माझा एक्सपिरियन्स होता, तो माझ्या म्हणजे कॉन्फिडन्स होता आधीही, पण तो जेव्हा काम केला त्याच्यामुळे तो कॉन्फिडन्स मला जास्ती माझा वाढला. आणि म्हणून कुठेतरी म्हणजे प्रत्येक वेळी माझे कलिग्स पण नेहमी म्हणायचे, की जर इंडिव्हिज्युअल काहीतरी करायचं असेल तर अश्विनी नक्कीच करेल. म्हणजे येत्या काही वर्षांमध्ये प्रत्येकाला म्हणजे माझ्या आजूबाजूला असणाऱ्याला माझ्यापेक्षा प्रत्येकाला हा एक कॉन्फिडन्स होता, की मी काहीतरी पुढे करेन. आणि ते खरं झालं. काही वर्षांनी माझ्या सेकंड बेबीच्या वेळी अ, माझ्याकडे एक ऑप्शन नाही, किंवा मला दुसरा काहीतरी पर्याय एक शोधायचा होता, की 2 मुलं झाली तर मे बी मला घरी बसावं लागू शकेल, मला जास्ती वेळ घरी द्यावा लागू शकेल आणि नोकरीत असताना मला ते शक्य नाही होणार. म्हणून मी बिफोर डिलिव्हरी आधीच मी प्रयत्न सुरू केले माझे आणि सायमल्टेनियसली बाळ व्हायची जेव्हा म्हणजे अगदी खबरच मिळालेली, तेव्हा मी माझं एक छोटंसं युनिट सुरू केलं. माझं पहिलं युनिट होतं, ते 5 मशीन पासून मी सुरू केलेलं. आणि 5 मशीन पासूनचा जो प्रवास होता,
तो माझा विश मशीन पर्यंत येऊन थांबला. त्या ह्याच्यामध्ये आम्ही पहिले मुंबईतल्या सगळ्या, मुंबई पासून सुरुवात केली मी, आणि मुंबईतले जेवढे साऊथ मुंबई, जुहू या सगळ्या जे उच्चभ्रू एरियाज आहेत, त्या एरियामधले जेवढे फॅशन स्टोर्स आहेत, तिथे मी माझ्या कलेक्शन्स, माझे स्टोर व्हायचे, सेल व्हायचे. म्हणजे जुही चावला, नीता अंबानी, देवर माय म्हणजे प्रेस्टिजियस क्लायंट यू कॅन सी. आणि मी दिज आर जस्ट अ नेम ऑफ फ्यू. पण जिथे म्हणजे बाकी मोठ्या मोठ्या डिझायनर्स, म्हणजे ज्यांची फक्त आम्ही स्वप्नच बघू शकतो ज्यांच्या नावांची, तर अगदी विक्रम फडणवीस, मनीष मल्होत्रा यांचे डिझाईन्स जिथे स्टोअर केले जायचे, त्याच्या बाजूच्या रॅकला आमचे डिझाईन स्टोअर व्हायचे. हे म्हणजे मी भाग्याची गोष्ट समजते. आणि बरेच वर्ष मी ते काम करत राहिली. पण इकॉनॉमिक स्ट्रक्चर तेवढं पुरेसं माझं जमत नव्हतं 2 ते 3 वर्ष जेव्हा मी हे केलं. म्हणून मला वाटलं की अजून कुठेतरी डायव्हर्सिफिकेशन करणं खूप गरजेचं आहे. कारण की मी थोडंसं आउटस्कट, कारण की खारघरमध्ये मी बिझनेस सुरू केलेला. त्यामुळे पुरेसं म्हणजे बिझनेस मिळत होता. मला जयपूर, हैदराबाद, दिल्ली अशा ठिकाणून आम्ही ऑर्डर्स घेत होतो आणि ते पूर्ण करत होतो. पण त्यानंतर मला वाटलं की अजून कुठेतरी ऍडिशनल इन्कम किंवा एक तुम्ही जोडधंदा, पोटधंदा म्हणतो आपण, तसं करण्याची गरज आहे. पण ते काय हे मला कळत नव्हतं. फक्त माझा एवढा विचार होता की, आणि कारण माझं शिक्षण पूर्ण फॅशन इंडस्ट्री मधलं, माझा अनुभव त्यातलाच. त्यामुळे काय करू हा प्रश्न अजून, म्हणजे अजून करण्यासाठी काय करण्यासारखं आहे. तर म्हटलं कला आहे माझ्यामध्ये, कारण फॅशनच्या आधी मी फाउंडेशन ऑफ आर्ट माझा कोर्स पूर्ण केलेला आहे. आणि म्हणजे कला आहे, तर मग कला क्षेत्रातच काहीतरी असावं जेणेकरून जिथे मला आवड आहे त्याच क्षेत्रांमध्ये मी काम करावं, असं माझा एक मनाचा विचार ठरला. आणि मग मी विचार केला की इव्हेंट इंडस्ट्रीमध्ये काम करावं. कारण की फक्त, आणि इव्हेंट इंडस्ट्री पण ह्यासाठी आली, कारण मी माझ्या क्लायंट्सना जे माझे पर्सनलाइज डिझाईन्स जायच्या, लग्नांच्या मी ऑर्डर्स घ्यायची, पूर्ण अख्खं ह्याच्या ऑर्डर्स घ्यायची मी. पूर्ण फॅमिलीच्या ऑर्डर्स असायच्या माझ्याकडे, ब्राईड, ग्रूम्स, रेस्ट ऑफ द फॅमिली, अशा मी ऑर्डर्स कलेक्ट करायची. तेव्हा इथे नवीन एरिया असल्यामुळे, नवी मुंबई नवीन अंडर डेव्हलपमेंट एरिया असल्या कारणाने बऱ्याच लोकांना मदत लागायची की तुम्हाला हॉलसाठी सजेशन, कुठे पार्लरसाठी सजेशन. तर असे वेगवेगळे त्यांना मी मदत करायची, कॅटरर्स म्हणा, म्हणजे स्क्रॅच पासून सगळ्याच गोष्टी मी त्यांना, ते लग्न कार्य उभं करण्यासाठी मी त्यांना मदत करत होते. असं मी बऱ्याच जणांना सतत एक जस्ट आउट ऑफ एक रिस्पॉन्सिबिलिटी की माझे क्लायंट आहेत, त्यांना कुठेतरी मी हे रेकमेंड करते, पार्लर रेकमेंड करते, मेकअप आर्टिस्ट रेकमेंड करते आहे. असं मी हे करत राहिली. मेहंदी आर्टिस्ट मी सप्लाय करत होती, ओळखी पाळखी तिथल्या बऱ्याच लोकांना त्याच्यातनं उद्योगधंदे मिळत होते. आणि मग काही वेळाने माझे स्वतः क्लायंट, जे अगदी माझे रेग्युलर क्लायंट होते, ज्यांच्या थ्रू मला अगदी 5-10 असे बरेच ऑर्डर सतत यायचे, त्यांनी मला सजेस्ट केलं की अश्विनी, तू हे सहज म्हणून करतेस, तर तू हे प्रोफेशन म्हणून का नाही करत, ऍड ऑन. की म्हणजे कारण तुझं स्वतःची इंडस्ट्री तर आहेच फॅशन, पण त्याच्याच बरोबर तू लागली जर इव्हेंट कोऑर्डिनेशन केलं, म्हणजे ते करते तेच करायचंय तुला, फक्त आता त्याच्यासाठी पैसे चार्ज कर. तर ती कल्पना मला थोडी आवडली. आणि आवडली म्हणण्यापेक्षा ती माझ्यासाठी खरंच एक टर्निंग पॉइंट ठरली. आणि मग मी इव्हेंटमध्ये हात घातला. इव्हेंट्स करते वेळी त्याच्यामध्ये ऑफकोर्स फॅशन शो हा माझा एक हार्डकोर हे होता, एरिया होता. त्यामुळे मी वेगवेगळ्या लेवलला फॅशन शोज ऑर्गनाईज केले. महिला मदर्स डेचे फॅशन शोज, त्याच्यामध्ये महिला आणि महिलांची मुलं, त्यानंतर महिलांचे वेगवेगळे मिस नवी मुंबई, मिसेस नवी मुंबई अशा प्रकारचे काही फॅशन शोज, किंवा ट्रेडिशनल साड्यांचे फॅशन शोज, असे वेगवेगळे कॉन्सेप्ट घेऊन मी फॅशन शोज आणले. मी रेट्रो फॅशन शोज, रेट्रो पार्टीज वगैरे असे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले. आणि त्या ह्याच्यातनं माझं म्हणजे लोकांशी संपर्क खूप वाढला. आणि तो संपर्क जसा जसा वाढत गेला, तसं आम्ही पार्टी ऑर्गनायझेशन, पार्टी प्लॅनिंग, त्याच्यामध्ये बर्थडे पार्टीज झाल्या, त्याच्यामध्ये तुमच्या ग्रॅज्युएशन पार्टीज आल्या, असे वेगवेगळे, म्हणजे थ्रू आउट द इयर काम मिळावं. कारण की मोठे मोठे जे कार्यक्रम होते ते आम्ही वर्षातनं 5 ते 6 वेळा करायचो. पण जे रेग्युलर माझं जे स्टाफ आहे, त्या स्टाफला मला रेग्युलर काम देणं खूप गरजेचं होतं. म्हणून मग आम्ही रेग्युलर कामांमध्ये आम्ही म्हणजे जे डेली जी डिमांड आहे मार्केटची, त्या मार्केटच्या डिमांड्सवरती पण आम्ही काम करायला सुरुवात केली. आणि आम्ही खरे उतरलो. बऱ्यापैकी आज माझं 20 ते 25 आमचे कमर्शियल आर्टिस्ट आमचं हे आहे, स्ट्रेंथ आहे. आणि आम्ही म्हणजे बऱ्यापैकी मोठे मोठे स्टेज, म्हणजे तुम्ही कमर्शियल आर्ट डायरेक्शनचे पण स्टेज आम्ही उभे करतो, कामं मिळतात तसे.
आताच रिसेंटली आम्ही एका किल्ल्यावरती कॅनल्स उभे करायचं एक काम आम्ही पूर्ण केलं. तर त्याच्यामध्ये म्हणजे खरं म्हणजे देर इज नो लिमिट. आम्हाला जे काम येतं ते आम्ही करतो आणि म्हणून मी माझ्या कंपनीचं नाव ठेवलं मेक अ विश. म्हणजे जे ज्यांना पाहिजे तुम्हाला जे तुम्ही जस्ट यू आस्क वी विल डिलिव्हर. असं करून आम्ही ब्रँडिंग धरा तुम्ही बऱ्याच गोष्टी आम्ही करतो. प्रमोशन करतो याचे कॉर्पोरेट शोज करतो. कॉर्पोरेट त्यांचे अॅन्युअल डेज आम्ही ऑर्गनाईज करतो. वेगवेगळे एंटरटेनमेंट प्रोग्राम्स ऑर्गनाईज करतो. आणि वर्षभर या निमित्ताने बऱ्यापैकी बिझी असते आणि त्यात ऑफकोर्स सगळ्यात मोठं सॅटिस्फॅक्शन मला मिळतं की मी क्रिएटिव्हली एंगेज आहे. कारण रोज नवीन कॉन्सेप्ट, रोज नवीन काहीतरी त्याच्यामध्ये करण्याचं वेगळेपणा असतो माझ्याकडे. म्हणजे चॅलेंज असतात, रोजची चॅलेंजेस असतात. तुम्ही हे नाविन्यपूर्ण रोज काम करायला मला खूप आवडतं. आणि त्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्या मार्फत मी दुसऱ्या काही अजून माझ्यासारख्याच काम करू इच्छिणाऱ्या महिलांना म्हणा किंवा विद्यार्थी आहेत त्यांना म्हणा, मी एक रोजगाराची संधी उपलब्ध करून म्हणजे ते सुद्धा कारण मी जशी शिक्षण घेताना मी माझं एज्युकेशनल लोन घेऊन माझं शिक्षण पूर्ण केलं. तसं माझ्याकडे जेव्हा प्रॉमिसिंग काही मुलं येतात, तेव्हा मला असं वाटतं की त्यांच्या शिक्षणाला कुठेतरी हातभार लागेल. असं मी काहीतरी एम्प्लॉयमेंट उभं करावं, जेणेकरून ते स्वतःचं शिक्षण पण ते स्वतः पण स्पॉन्सर करू शकतील. कारण की आजच्या घडीला तुम्ही एका एका गरजूला रोजी-रोटी म्हणजे भाकरी देणं किंवा एखाद्या वेळेस भीक देणं हे खूप सोपं काम आहे. पण तुम्ही त्याच्यासाठी शिक्षण उभं करणं आणि त्याच्यासाठी अजून मोठी संधी उभं करणं, हे सगळ्यात रिस्पॉन्सिबल काम मला वाटतं. आणि नक्की. प्रत्येकाला मला असंच वाटतं, की तुम्ही आज रस्त्यावरती आपण जाताना अगदी रोडवरती पण जेव्हा तुमच्याकडे एखादी लहान मुलं किंवा यंग पण मुलं बरेच जण भीक मागताना दिसतात. तुम्ही त्यांच्यासाठी संधी उपलब्ध करून द्या. म्हणजे ते आज एक दिवस पोट भरून खातील, त्यापेक्षा त्यांची पूर्ण भविष्याची तरतूद होईल, असं काहीतरी काम करा. हे जास्ती मला वाटतं, की लाँग लास्टिंग राहील आणि खरंच म्हणजे त्याच्याने आपल्या देशाचं खरंच खूप जास्ती भलं होईल. नक्कीच, नक्कीच मॅडम. मला वाटतंय माझ्या पहिल्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही पहिल्या तुमच्या इंट्रोडक्टरी सेशनमध्येच दिली. फार छान सांगितलं तुम्ही. आणि खरंच हा प्रवासच म्हणजे उद्योजक आपण ह्यालाच म्हणतो, की एका उद्योगामधून नवीन काहीतरी सुचलं, समाजाची गरज मला दिसली, आजूबाजूच्या लोकांची एक गरज मी भागवू शकते किंवा त्यांच्या प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन मी देऊ शकते हे तुम्हाला जाणवलं. आणि त्यातूनच तुम्ही मेक माय विश ही तुमची इव्हेंट कंपनी सुरू केली आणि त्यामार्फत सुद्धा अतिशय मोठे मोठे कार्यक्रम तुम्ही घेतलेले आहेत. इंटरनॅशनल ब्रँड असेल किंवा तुमचं इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी थ्रू तुम्ही ऑर्गनाईज करत असलेले इव्हेंट असतील, हे दोन्ही तुमचे बिझनेसेस जे आहेत ते अतिशय व्यवस्थित आणि यशस्वीरित्या सुरू आहेत आणि ते भविष्यातही सुरू राहतील. यासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देते तुम्हाला. आणि तोच प्रश्न म्हणजे ज्या उत्तराकडे तुम्ही आता आला होता की गिव्ह बॅक टू द सोसायटी, या उद्देशानंच तुम्ही आता पुन्हा वुमन एम्पॉवरमेंट मध्ये काम करताय किंवा मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी मदत करताय. तर याविषयी अजून थोडं डिटेल ऐकायला आवडेल. आणि मला माझ्या मैत्रिणींना पण हेच सांगायचं की ज्या वेळेला एखादी महिला असेल, मग तो म्हणजे व्यवसाय उद्योजिका असेल किंवा व्यवसाय करणारे व्यावसायिक असतील, ते ज्या वेळेला एखाद्या स्टेजवरती पोहोचतात त्यावेळेला त्यांचा उद्देश हाच असतो की मी ज्या प्रवास करून इथपर्यंत पोहोचलेलो आहे त्यातूनच मला समाजाचे वेगळे वेगळे प्रश्न जाणवले आहेत आणि ते इतरांना त्याचा त्रास होऊ नये म्हणून आपण गिव्ह बॅक टू द सोसायटी या उद्देशाने काम करायला सुरुवात करतो. तर या तुमच्या उपक्रमांविषयी माहिती सांगा. मी साने गुरुजी विद्यालयाची विद्यार्थिनी दादर येथील. आमच्या शाळेपासूनच संस्कार आमच्यासाठी झालेले. प्रकाशबाई मौडीकर साने गुरुजींचे मानसपुत्र होते. त्यांच्या संस्कारांमध्ये आम्ही वाढलो. आणि प्रकाशबाई नेहमी म्हणायचे आम्हाला, की ज्या सोसायटीतनं आपल्याला एवढ्या गोष्टी मिळालेल्या आहेत, त्या आपण परत देणं. म्हणजे आपण आज ज्या परिस्थितीतून वाढलो, मोठे झालो आणि समाजात स्वतःचं स्थान मिळवलं. म्हणजे ते जिथून आपण आलोय आपले ओरिजिन्स विसरू नये आणि त्या समाजाला आपण परत काहीतरी करावं. ह्याच्यासाठी नेहमी सातत्याने तुम्ही धडपड करत राहा मुलांनो, असं त्यांचं नेहमी म्हणणं असायचं. म्हणजे अगदी त्यांच्या काही शेवटच्या दिवसात पण आम्ही त्यांना भेटायला गेलेलो. त्यांना खूप कौतुक असायचं आमच्या सर्व मुलांचं. म्हणजे आम्ही माझे विद्यार्थी नेहमी जाऊन त्यांना भेटायचो किंवा शाळेच्या सगळ्या शिक्षकांशी आमचं अजूनही भेटणं बोलणं होतं. तर त्यांचं अजूनही मार्गदर्शन चालूच असतं. म्हणजे अजून आम्ही मोठेच झाले नाही आहोत. पण ते शिक्षक आम्हाला अजूनही ह्याच उद्देशाने सतत मार्गदर्शन करत असतात. तर त्यानिमित्ताने कसं झालं, शाळेचे पहिले तर संस्कार
त्यानंतर मी कीर्ती कॉलेजला होते. तर कीर्तीमध्ये मी एनसीसी केलं 3 वर्ष. तर एनसीसीचा भाग म्हणून तिथे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून बरेच कार्यक्रम मी करायचे. ज्युनियर अंडर ऑफिसर होते कॉलेजमध्ये असताना मी. तर त्या त्या सगळ्या ह्याच्यामध्ये कसं झालं की वेगवेगळे खूप कमी वयात मी ऑलरेडी सोशल ह्याला खूप हात घातलेला. आमच्या शाळेत पण इंटरॅक्ट क्लब होतं. रोटरी क्लबचं इंटरॅक्ट क्लब हे एक संस्था म्हणजे आमच्या शाळेत होती. त्या इंटरॅक्ट क्लबची मी व्हाईस प्रेसिडेंट नंतर प्रेसिडेंट अशी 2 वर्ष मी कामं केली. तर त्यात मी शाळेसाठी आमच्या कम्प्युटर्स म्हणा, वेगवेगळे आय डोनेशन कॅम्प, ब्लड डोनेशन कॅम्प किंवा शाळेला आमच्या कम्प्युटरचं हे करणं. त्यावेळी कम्प्युटर्स नव्हते. कम्प्युटर ही नवीन हे आलेली आणि त्यावेळी आम्ही रोटरी क्लबच्या माध्यमातून शाळेचं पहिलं आमचं कम्प्युटर सेक्शन उभं केलेलं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी प्रेरणादायी होत्या. म्हणजे आम्हाला खरंच माहिती नव्हतं आमच्यात काय आहे. पण आमच्या शिक्षकांनी तर खूप आधी ओळखलं आणि असे प्लॅटफॉर्म आम्हाला शाळेत असतानाच उभे करून दिले. त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या लेव्हलला त्यावेळी जायचो आणि ते प्रोजेक्ट रिपोर्ट्स बनवायचो, वेगवेगळे प्रोजेक्ट्स उभे करायचो आणि ते म्हणजे पूर्णत्वास न्यायचो आम्ही. तर ह्याचा एक एक्सपिरियन्स होता मला हे अशा प्रकारे करायचं असतं. ते तुम्हाला प्रोजेक्ट असे बनवायचे असतात. मग यासाठी लागणारे फंडिंग अशा प्रकारे तुम्हाला उभे करायचे असतात आणि मग ते लोकांपर्यंत अमुक प्रकारे तुम्ही ते पोहोचवायचे असतात. तर त्याचा जो एक्सपिरियन्स होता आणि जुन्या काळी तुम्हाला आठवत असेल तर शाळांमधनं शाळेच्या इमारती उभ्या करण्यासाठी वेगवेगळे असे स्लिप्स दिले जायचे शाळांमधनं. तर ते आम्ही करायचो. तर तेव्हा ते आम्ही कलेक्शनला जायचो तेव्हा मला एक गोष्ट कळली, की तुम्ही पैसे किती उभे करतात ह्याला महत्व नाहीये. किती उभे करतात ह्याला जास्ती महत्व आहे. तर मी त्यावेळी अशी आयडिया करायची, की मी बिल्डिंगमध्ये जेव्हा घ्यायला जायची मुंबईत कलेक्शनला, तर लोकं ₹5-10 असं वगैरे एका घरातनं देणार. तर मग मी ते जे कलेक्शन आहे ते एकेका करून म्हणजे लोकं 20 किंवा 25 एका मुलाने उभं करायचं एवढं अपेक्षित असायचं शाळेत. पण मी तसं नाही करायची. मी अख्ख्या बिल्डिंगमधनं पैसे उभे करायची आणि त्या बिल्डिंगच्या नावाने ती रक्कम गोळा करायची. मग वा. जेणेकरून 20 वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनमधनं फंड मिळायचा आणि तो फंड बघायला गेला तर थोडा मोठा असायचा. मग हे बरं. तेव्हा मी ज्या आयडिया लावलेल्या शाळेमध्ये असताना जसं की व्यापाऱ्यांची युनियन आहे. तर त्या व्यापाऱ्यांच्या प्रत्येक दुकानांमधनं घ्यायचं आणि त्यांच्या युनियनच्या अंडर आपण पूर्ण कलेक्शन शाळेकडे द्यायचं. मग हे जे कळलं की म्हणजे तुम्ही अशा ह्याच्यातनं जर तुम्ही पैसा उभा केला, म्हणजे आमच्याकडे टास्क होतं फक्त 25च जणांचं. पण मी ते 25 जणांचं मल्टिपल करून त्या अंडर पण हे केलं. हे माझं त्यावेळी अगदी लहान असताना मला असं वाटलं की असं मी करू शकते आणि मी ते केलं आणि मला त्याची पोचपावती शाळेकडनं मिळाली. मला माझ्या शाळेकडनं अवॉर्ड देण्यात आला. म्हणजे वा. सगळ्यात मॅक्सिमम कलेक्शन केला कारणाने. त्यावेळी आम्ही कुष्ठरोग्यांसाठी ते कलेक्शन करत होतो आणि एक मोठं कलेक्शन केल्या कारणाने मला शाळेतनं एक छोटा पुरस्कार देण्यात आलेला आणि तो पुरस्कार अ, भले छोटा असला तरी पण माझ्यासाठी बऱ्यापैकी तो एक प्रेरणादायी ठरला. सेम काम मी कॉलेजमध्ये कंटिन्यू ठेवलं. कॉलेजमध्ये पण ते माझं काम हे केलं गेलं. मला माझ्या कॉलेजच्या फर्स्ट इयरमध्येच पब्लिक रिलेशन म्हणून अवॉर्डनी कॉलेजनी माझ्या हे केलेलं. आणि मग हे सगळं माझं जे तेव्हाचं जे काम होतं, मग त्याच्यात माझं प्लांटेशन पण कॉलेजपासून सुरू होतं. मग हे सगळं मला नेहमीच वाटायचं, की एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आधीपासूनच होती. म्हणजे मी नोकरी करत असताना पण, मी शिक्षण घेत असताना पण, म्हणजे रस्त्यात अगदी नॉर्मली चालत असताना पण आम्ही वी यूज्ड टू मेक शुअर, की आज काहीतरी एक चांगलं काम करायचं. म्हणजे स्वतःसाठी नाही, समाजासाठी आज एक काहीतरी काम करायचं. म्हणजे आज घरी येताना आपल्याकडे स्वतःला सांगण्यासारखं काहीतरी आहे, की "अरे, आज हे मी चांगलं केलं." मग ते कोणीतरी टाकलेला कचरा असो आणि ते त्याला सांगायचं, की "बाबा कचरा इथे टाकू नको. तो उचल. तुला नसेल जमत तर मी उचलते." हे म्हणजे ह्या छोट्या-छोट्या गोष्टीतनं, या छोट्या-छोट्या गेस्चरमधनं आपण समाजात बदल घडवू शकतो. हे मला त्यावेळी म्हणजे वेगवेगळ्या लोकांकडनं, मोठ्या-मोठ्या ह्यांच्याकडनं कळलेलं होतं. पण फक्त ते मी इम्प्लिमेंट केलं. आपण वाचतो, ऐकतो खूप, पण ते इम्प्लिमेंट करत नाही. तर मी ते इम्प्लिमेंट करायला माझ्या व्यक्तिमत्त्वात सुरुवात केलेली आणि नंतर जेव्हा थोडेफार पैसे कमवायला लागले, तेव्हा वाटलं की हो आता येस धिस इज द टाईम की आता वी शुड गिव्ह बॅक. तर पण ते तेव्हा पण असा एवढा मोठा नव्हता पैसा, की तो मी दिलेला पैसा एका वेळेचा खूप मोठा कोणाला खूप मोठा फायदा होईल. तर मग आम्ही शाळेच्या आमच्या माध्यमातनं माझी विद्यार्थ्यांचं एक युनियन आम्ही उभी केलेली. त्यांच्यामार्फत आम्ही 2-3 शाळेसाठी कार्यक्रम उभे केले. त्या तिकीट विक्रीतनं आम्ही शाळेसाठी फंड उभा केला, जो अगदी 50 वर्षाला 50 विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च, असा आम्ही तो फंड उभा केला. मग हे वा. गोष्टी आमच्या सतत म्हणजे म्हणजे ह्या मी खरं तर सोशल वर्क कधी समजतच नाही. हे खरं तर आम्ही आमच्यासाठीच केलेलं काम आहे.
आणि ह्याच्यातनं जे तुम्हाला मानसिक समाधान मिळतं, या सगळ्या कामातनं तुम्हाला जे मानसिक समाधान मिळतं, हे इतकं अमूल्य आहे, की त्याची जोड कशालाच नाही. की तुम्ही करत तर हे समाजासाठी करत नाही, तुम्ही स्वतःसाठी करताय. कारण हे मी तुम्हाला अजून एक माझं उदाहरण देईन, की माझ्या मुलीला अ, ती नर्सरीमध्ये असताना तिच्या शाळेच्या आवारातली झाडं खूप पडलेली. अ, पावसामुळे अशी खूप वेडी-वाकडी वाढलेली झाडं पडली. ती पडल्या कारणाने मुलांना नुकसान नाही व्हायला पाहिजे म्हणून शाळेनी ती झाडं तोडून काढली. तोडलेली असताना ती सगळी शाळेच्या म्हणजे बाहेरच्या कंपाउंडमध्ये पसरलेली होती. कारण जेव्हा प्रशासन असतं ते थोड्या दिवसांनी ते उचलतं, हे झाल्यावर. तर ती पडलेली असताना माझ्या मुलीने मला प्रश्न विचारला नर्सरीत असताना, की "मम्मी तू म्हणतेस की झाडांना पण जीव असतो. तर मग ही झाडं का तोडली या लोकांनी? ही स्कूलनी झाडं का तोडली?" असं तिने मला प्रश्न विचारला. माझ्याकडे तिला देण्यासारखं किंवा तिच्या त्या वयाला हे होईल. तिला त्या गोष्टी अगदी म्हणजे समजतील, असं माझ्याकडे त्यावेळी उत्तर नव्हतं. म्हणून मग मी तिला तिचा हा प्रश्न घेऊन तिच्या प्रिन्सिपलकडे गेली, की "मॅडम माझ्या मुलीला असा प्रश्न पडलाय, की तुम्ही ही झाडं का तोडता? कारण आपण म्हणतो झाडं लावा, इथे एका ठिकाणी आम्ही मुलांना हे करतो आहोत आणि तुम्ही इथे दुसऱ्या ह्याला तुम्ही झाडं." तर त्यांच्या प्रिन्सिपलनी मला सांगितलं, की असं-असं रिस्क होती म्हणून आम्हाला ती झाडं तोडावी लागली. तर मग रादर मी तिथे म्हटलं, की हे नुसतं तिला उत्तर मिळण्यापुरतं मर्यादित नसायला पाहिजे. मी त्यावेळी मग त्यांच्या प्रिन्सिपलना ऑफर केलं, की "मॅडम माझ्या मुलीचा येत्या काही दिवसात बर्थडे येतो आहे आणि आज जी जेवढी झाडं तोडली आहे, त्याच्या बदल्यात 50 झाडं मी मी अफोर्ड करू शकते. तर माझ्या मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ती 50 झाडं झाडं शाळेत लावावी." अशी मी माझी इच्छा व्यक्त केली. त्यांच्या मुख्याध्यापिकांनी पण मला सहकार्य केलं आणि ती 50 झाडं लावली गेली आणि पुन्हा सांगायचं त्याच्यामध्ये पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती 50 झाडं म्हणजे मी रोपटी नाही लावली. ती 6-6 फुटाची ग्रोन अप ट्रीज आम्ही लावली. जेणेकरून की ती झाडं वाढावी. म्हणजे ती कारण की जर नंतर त्याला पुरेसं खत-पाणी मिळालं नाही, तर ती मरणार. मग त्याच्यातली 50 पैकी हार्डली काही झाडं हे करणार. माझा उद्देश होता की आज माझ्या मुलीचं जेवढी हाईट आहे, त्या हाईट एवढी मी झाडं लावावी, जेणेकरून ती त्याच शाळेत मोठी होणार आहे. मग जेव्हा ती 10वीत पोहोचेल, 12वीत पोहोचेल त्या शाळेमध्ये, तेव्हा ती झाडं जेवढी वाढलेली असतील, ते तिला बघायला आवडेल. ते म्हणजे तिला एक ते कनेक्टिव्हिटी त्या झाडांबरोबर राहील. ही माझी मुळात इच्छा होती. पण मी पुन्हा तिथेच थांबली नाही. मी त्याच्या वर्षभरानंतर म्हटलं मी तर फक्त एकटी होती, मग ती 50 लावली. जर मी बाकी पॅरेंट्सना जवळ घेतलं, तर आपण त्याच्यापेक्षा मोठं काहीतरी करू शकतो. त्याच्या पुढच्या वर्षी आम्ही सगळ्या पॅरेंट्सना एकत्र घेतलं. वेगवेगळ्या क्लासेसच्या पॅरेंट्सना शाळेतल्या आणि आम्ही शाळेत 600 झाडं लावली. पूर्ण शाळेचं वाह! अख्खं मैदान आम्ही भरून लावलं. आम्ही प्रत्येक म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी शाळेच्या प्रत्येक शिक्षकांना आम्ही अ, अ, झाडं दिली. शाळेच्या आवारात झाडं लावली आणि मग हे नंतर मग माझं पॅशन बनलं, की म्हणजे ओके, हे आपण आता करू शकतो. आणि मग मी ते दरवर्षी आय मेड इट अ पॉइंट झाडं लावायची. मग त्याच्या पुढच्या वर्षी आम्ही CSR फंडामधनं मी सिडको प्रशासनाबरोबर हे केलं. अ, अ, आणि त्याच्यामध्ये आम्ही जवळपास अ, अ, जवळ 5,000 ते 7,000 झाडं आम्ही लावली. वाह! आणि ती पूर्ण रोड साइड ट्रीज आम्ही सिडकोकडनं प्रॉपरली जागा अलॉट करून घेतल्या, की म्हणजे जेणेकरून असं नको व्हायला, की आम्ही कुठल्यातरी कोपऱ्यात झाड लावलंय आणि त्या झाडाची काळजीच घ्यायला कोण नाही. मग वी मेड इट शुअर, की सिडकोकडनं ऑथराइज घेतली जागा. त्याला पाणी घालण्याची जबाबदारी नंतर सिडकोची. म्हणजे प्रशासनाने पुढचंच काम करावं. हे आम्हाला अपेक्षित होतं. तिथे ती झाडं लावली, ती झाडं म्हणजे जगवली आम्ही आणि त्यापुढे मग दरवर्षी मी ट्रायबल भागांमध्ये कामं करते. तर माझ्या ट्रायबल जे आहेत माझे हे मुलं, त्या मुलांना आम्ही प्लांट अडॉप्शन म्हणजे आम्ही शहरी भागातल्या लोकांकडनं प्लांट्स घेतो आणि त्या प्लांटचं अडॉप्शन या मुलांना करायला लावतो, की तुमच्या नावे ही झाडं आता. मग हे झाड म्हणजे ही तुमची जबाबदारी दरवर्षी. मग अशी आम्ही ते प्लांटेशन करायला लागलो, की प्लांट अडॉप्शन म्हणजे ही मुलं आम्ही म्हणजे ती मुलं अडॉप्ट करण्यापेक्षा तुम्ही आता प्लांट अडॉप्ट करा आणि मुलांनी अडॉप्ट करा. म्हणजे मी ह्या मताची आहे म्हणजे कुठलीही परिस्थितीमधनं येणारी मुलं, ही कोणीही दुर्बल नाहीये. म्हणजे दुर्बल घटक या प्रकारामध्ये मी विश्वासच ठेवत नाही. म्हणजे तुमच्याकडे एखादी दुर्बलता आहे, याचा अर्थ असा आहे, की तुमच्याकडे काहीतरी दुसरं सामर्थ्य आहे. तर ते फक्त नक्की. तुम्हाला शोधायची गरज असते आणि म्हणून मग मी त्या माझ्या आदिवासी भागातल्या मुलांना पण मी त्यांना सांगितलं, की हे बघा म्हणजे शहरी भागातल्या मुलांना स्वतःचंच शिक्षण, त्यांचे वेगवेगळे क्लासेस ह्याच्यातनच वेळ मिळत नाही. पण तुम्हाला इतका चांगला निसर्ग मिळालाय.
आणि मी त्या निसर्ग म्हणजे तो स्वतःहूनच मिळाला, म्हणजे तुम्ही ती झाडं नाही लावायला गेला. पण आज जर आता ह्या एजला तेव्हा ती ऑटोमॅटिकली वाढली जुन्या काळामध्ये, जंगलांमध्ये वाढली. आज जंगलात जाऊन कोणी झाडं लावत नाही. आज जंगलात झाडं लावत नाही. आज इनफॅक्ट ती जंगलातली झाडं कापली जातात. पण आज ती तुमची म्हणजे तुम्ही आदिवासी, तुमच्या मूळची तुम्ही त्या जमिनीचे मालक आहात, तर ती तुमची धरोहर आहे. त्यामुळे ती आज तुम्ही सांभाळली पाहिजे. तर ही जर तुम्ही आज ते केलं, म्हणून मी त्या जबाबदाऱ्या कुठेतरी मुलांमध्ये रुजवायचे प्रयत्न केलेत आणि आज दर वर्षाला नाही म्हणायला एक 100 झाडं तरी मी अशा प्रकारे डोनेशनच्या माध्यमातनं करत असते. CSR फंड वर्षाला मिळाले तर आम्ही तेही करतो. सिडकोच्या माध्यमातून करतो. त्यामुळे प्लांटेशन हा दर वर्षाचा माझा उपक्रम ठरलेला असतो. मग ते कुठल्याही संस्थेच्या मार्फत असू दे. मी लेबल बघत नाही, मी टॅग बघत नाही, टायटल बघत नाही. काम करणं महत्वाचं आहे. ते तुम्ही कोणासाठी करा, नक्कीच. कोणाकडूनही करवून घ्या. ते काम होणं महत्वाचं आहे. मग ते पॉलिटिशियन मार्फत तुम्ही करा, तुम्ही कोणाकडनंही करून. काम म्हणजे आपण करणारा हाती घेतलेलं काम करणं महत्वाचं आहे. या उद्देशातनं मी ते काम करत गेले. मग बस एक प्लांटेशन तुम्हाला सांगितलं आणि तसंच एक अजून एक उदाहरण मी सांगते, की माझं ट्रायबल विभागात काम करण्याचं हे कसं आलं मला. मी मॉर्निंग वॉकला आणि इव्हनिंग वॉकसाठी मी खारकर हिल्सवरती जायचे. खारघर आमचा बऱ्यापैकी डेव्हलप एरिया आहे आणि मला स्वतःला मी गेले 21 वर्ष इथे राहते. मला माहिती नव्हतं की आमच्याकडे अगदी ट्रायबल भाग सुद्धा आहे. खूप वर्ष हो. माहिती नव्हतं. आणि मग मी ते जेव्हा एकदा ट्रेकिंग करत करत मी डोंगरावरती गेलेले, ऐकून होते की वरती पाडे आहेत. माझी बहीण एका एनजीओ साठी आधी काम करायची अकाउंटंट म्हणून. ती मला म्हणायची की तिथे वरती पाडे आहेत. आमचे सर तिकडे जातात वगैरे वगैरे. हो, कसे काम करत असेल. मग त्यावेळी इतकं मी खूप ते सिरियसली घेतलं नव्हतं, की म्हणजे तिथे काही स्कोप आहे कामाचा किंवा आपण करायला पाहिजे ते असं. पण मी एक समर व्हॅकेशनमध्ये मी तिकडे गेलेले आणि वरती जेव्हा गेले तिकडे बघितली मुलं मस्त उन्हामध्ये, कडक उन्हामध्ये मी माझ्या मुलांना ट्रेकिंगला घेऊन गेलेले आणि म्हणजे मी रोज विचार करायचे समरमध्ये आता मुलांना काय करायचं, आता घरात बसली मुलं अभ्यासाशिवाय आता काय आपल्याला वेगळं करता येईल. म्हणजे मुलांना स्वस्त बसू द्यायचं नाही. स्वतः स्वस्त बसायचं नाही, मुलांना बसू द्यायचं नाही. हे नॉर्मल प्रत्येक आयांचं आजकाल काम आहे. आणि मग आपण लगेच सुरुवात करतो. कुठे समर कॅम्प्स मिळतायत का? काय नवीन करायला मिळतंय का मुलांना सुट्टीमध्ये? म्हणजे आपण अगेन हे टेन्शनमध्ये की मुलांना कुठेतरी एंगेज करता यावं, पॉझिटिव्हली एंगेज करता यावं, त्यांना अगदी काहीतरी बरोबर. शिकता यावं. हे आपले अगदी सुट्टी सुरू नाही झालं की आठवडाभर हे नुसतं डोक्याला ताप आपले चालूच असतात. आणि ते चालू असताना मी आय साइटेड दिस किड्स. मस्तपैकी आपली उन्हाळी सुट्टी एकदम छान उन्हाळ एक दिवस ते लोक एन्जॉय करत होते. मला आवडलं ते. म्हणजे ते जे करतात तेही आवडलं मला, की हे मस्त असंही असायला पाहिजे. आपण आपल्या मुलांना हाव-भाव देत नाही, की चला ना खेळा ना सुट्टीमध्ये. तर नंतर म्हटलं, की अरे ह्यांचे पालक कुठे आहेत हा विचार करायला जो आपण करतोय, की मुलांच्या सुट्ट्या वाया नको जायला. त्याने हे शिकायला पाहिजे, त्याने ते शिकायला पाहिजे. बेसिक शिक्षण सरकार देतं आहे. सगळ्यांना देतंय. म्हणजे मी आय बिलीव्ह धिस, की मुलं आपली जी बेसिक शिक्षणापासून नक्कीच हे राहत नाही, वंचित राहत नाहीत. आज फक्त पालकांकडे डिटर्मिनेशन असायला पाहिजे माझ्या मुलांना शिकवायचं. तर तुमच्याकडे पैसा नसला तरी शिक्षण हे नक्कीच मिळतंय. +2 पर्यंत शिक्षण नक्कीच मिळतंय. पण आम्ही त्याचा उपयोग घेतलेला आहे. म्हणजे माझं 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण फ्री होतं. त्यामुळे मला त्याचं नक्कीच हे आहे, की तुम्ही प्रॉपर चॅनलमधनं गेलात तर तुम्हाला शिक्षण फ्री आहे. मुलगी म्हणून म्हणा किंवा वेगवेगळ्या सरकारच्या वेगवेगळ्या हे आहेत योजना योजना. आहेत. त्या योजनातनं तुम्हाला शिक्षण मिळतं. पण शिक्षण ही एकच गरज नाही आजच्या पिढीची. तुम्हाला वेगवेगळे तुमचे कलागुण वेगवेगळ्या ह्याच्यातनं मिळणं किंवा ते ट्रेनिंग मिळणं, त्या प्रोफेशनल ट्रेनिंग मिळणं, हे खूप गरजेचं आहे. आय वॉज लकी की मी दादर सारख्या भागात वाढली. त्यामुळे मला खूपच अगदी नॉमिनल किमतीमध्ये आम्हाला बऱ्याच गोष्टी इथे हे होतं. म्हणजे आमच्या पालकांना आम्हाला नाही सांगावं लागलं, "हे शिक, इथे जा, हे अटेंड कर, इतके ते इतके वाजता तुझं हे शेड्यूल." आम्ही उठायचो, जायचो. मनाला वाटलं तेव्हा स्विमिंग करायचो, मनाला वाटलं तेव्हा जिम्नॅस्टिक करायचो. कधी खो-खो खेळले, कधी काय खेळले म्हणजे त्याला लिमिट होतं आम्हाला आणि हे काही असं प्लॅनिंग किंवा आम्हाला काही करियर करायचा हा भाग नव्हता. ते कारण म्हणजे ते फक्त एक आपसुकच आम्हाला ते प्लॅटफॉर्म उभं होते आणि आम्ही करत होतो. मी खो-खोही खेळले शाळेतर्फे माझ्या इंटर स्कूल वगैरे म्हणजे हे सगळं खेळत होतं. हे कधी आम्ही काउंटच नाही केलं, की हे काहीतरी म्हणजे आमच्या पर्सनॅलिटीचा काहीतरी भाग आहे वगैरे असलं काही नव्हतं हे. म्हणजे फक्त त्यामुळे ते शिकत राहणं, ते त्यावेळी आम्हाला मिळत होतं. याचा आम्हाला आज आज कळतंय, की त्याचा खूप उपयोग झाला.
की ते नक्कीच. वेगवेगळे खेळ, ते वेगवेगळे कला, जे आम्ही म्हणजे कसलेही छोटे मोठे कोर्सेस असू दे, तर ते इथे नवीन जे एरियाज आहेत ना, तिथे हे सगळ्या गोष्टी अवेलेबल नाही. अवेलेबल असल्या तरी त्याच्या ज्या फिया आहेत, या मध्यमवर्गीयांसाठी अवाक्याच्या बाहेर. मग परवडणार नाही. मला वाटलं की इथे म्हणजे हे जे शहरातली जी एक मध्यम क्लास किंवा अगदी उच्च मध्यमवर्गीय पण म्हणा, त्यांना सगळ्याच गोष्टी मुलांना शिकवता येत नाही. म्हणजे आपण जाणार डान्स शिकवणार. म्हणजे तुमचा मुलगा खरंच डान्स ही शिकायची आहे का त्याच्याकडे इच्छा किंवा त्याच्याकडे ती कला आहे का? तर तुम्ही डान्सच्या प्रोफेशनल एज्युकेशनला मुलांना टाका. नाहीतर तुम्ही एवढं प्रोफेशनल एज्युकेशनला टाकण्याची मुलांना गरज नाहीये. मुलाचे बेसिक डान्स शिकायला मिळायलाच पाहिजे त्याला. तर त्याच्या शाळेच्या माध्यमातून असू दे किंवा काही-काही वेगवेगळ्या संस्कार वर्गातल्या माध्यमातून असू दे. तर तुम्ही आता या कमी छोट्या एजमध्ये मुलांना शिकवा. त्याच्यातनं त्यांना कळू द्या, सगळे विषय शिकू द्या त्यांना. त्याच्यातनं त्यांचे विषय त्यांना निवडू द्या. आपण पालक म्हणून वाटतं, की हे करा, ते करा, हे मला खूप चुकीचं वाटतं. त्यामुळे मग मी म्हटलं आता ह्याच्यात काहीतरी मध्य काढावा आणि मग मी अर्बन विद्यार्थी आपले इकडचे शहरी भागातले माझे खारघरचे आणि वरच्या आमच्या हिल्स मधले ट्रायबल विद्यार्थी 2 आमचे तिकडे गावं आहेत, ताफेवाडी आणि फणसवाडी. त्या फणसवाडीतल्या तिकडच्या मी लोकल्सना अप्रोच केलं. तिकडच्या सगळ्या मुलांची मी लिस्ट काढली. त्या लिस्ट मी घेऊन सरकार दरबारी गेले. वेगवेगळ्या ग्रामपंचायतींकडे मी माझं प्रपोजल ठेवलं आणि मी तिथून तो एक उपक्रम उभा केला. म्हणजे एक फक्त 15 दिवसात तो उपक्रम उभा राहिला आणि त्या उपक्रमाचा माझा टर्नओव्हर जवळपास ₹4.5 लाख होता. आणि बापरे! त्या ₹4 लाख यू वोंट बिलीव्ह आम्ही माझ्या पहिल्या वर्षाला आमच्याकडे 60 मुलं होती. अ, अ, हं. आदिवासी आणि 50 एक आमच्याकडे ह्याची मुलं होती. अर्बन. शहराची मुलं होती. आणि आम्ही शहरी भागातल्या मुलांना पण असं नाहीये, की शहरी भागातल्या मुलांना आम्ही घेतलं म्हणजे त्यांच्याकडनं अवाच्या सव्वा फी वसूल करा. आम्ही त्यांच्याकडनं पण मिनिमम म्हणजे मिनिमम आम्हाला जो खर्च निघतोय, त्या खर्चाचं डिव्हाईड करून त्या मुलांकडनं आम्ही फक्त त्यांची फी घेतली. त्यांची फी घेतली ती ₹2000 नॉमिनल होती 10 दिवसांची आणि 10 दिवसांसाठी ₹2000 त्यामध्ये पण सकाळ ते संध्याकाळपर्यंत 8 तासाचा कार्यक्रम चालवायचो आम्ही. एक तासाला आम्ही योगा, डान्स, जिम्नॅस्टिक, सिंगिंग, डान्सिंग असे वेगवेगळे वर्ग आम्ही चालवले आणि दिवस ते रेग्युलर वर्ग आदिवासी मुलं आणि शहरी मुलं यांना मिक्स करून चालवले. यांना मिक्स करून चालवले. त्यामुळे कसं झालं, की म्हणजे एक म्हणतात ना, एक माझ्यासाठी एक्सपेरिमेंटल होतं पहिलं वर्ष आणि मी बघितलं, की बऱ्याच काही डिफिकल्ट गोष्टी योगा म्हणा, जिम्नॅस्टिक म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, अ, आमची शहरी मुलं हेजिटेट करत होती शिकताना किंवा ते कुठेतरी त्यांच्याकडे संकोच होता आणि तो संकोच मला खरं तर आदिवासी मुलांकडनं अपेक्षित होता. पण ते लोक एकदम इझिली त्या गोष्टी करत होते. ते लोकं ते खूप इझिली करत होते. म्हणजे सांगण्यासारखी गोष्ट ही आहे, की तुम्हाला काय मिळतं, तुमची काय परिस्थिती आहे हे नाही असतं. तुम्हाला इनफॅक्ट तुमच्याकडे जेव्हा स्ट्रगल असतं, तेव्हा तुम्ही जास्ती स्किलफुल बनता. मग त्या तुम्हाला मला असं वाटतं, की मग मी त्यामुळे दरवर्षी पॅरेंट्सना असं सांगितलं, की तुम्ही ह्या गोष्टी फेस करायला द्या मुलांना. लेट देम सी, लेट देम चॉईस. म्हणजे तुम्ही आपण नको पडू नको, मुलगा पडेल आणि भीती आणि ह्या सगळ्या गोष्टी. पहिल्याच वर्षात माझीच मुलगी रडत होती. उन्हामध्ये एडव्हेंचर ट्रेनिंग्स करायला लावल्या मी मुलांना, रॅपलिंग वगैरे असे आम्ही 2 दिवसांचा तो कोर्स ठेवलेला मुलांसाठी त्याच कॅम्पमध्ये. आणि मग तेव्हा माझीच मुलगी रडायला लागली, घाम येतोय, गरमी सहन न झाल्याने. मग मला वाटलं मी खरंच म्हणजे गरज नाहीये तेवढं आपण विनाकारण मुलांना हे देतो आहोत. अननेसेसरी सुविधा आणि मग त्या कुठेतरी ह्या समर कॅम्पमधनं मला वाटल्या, की आपण जे अशा प्रकारचे समर कॅम्प मोठ्या लेव्हलला उभे केले, म्हणजे 400-500 विद्यार्थी ॲट अ टाईम, तर त्याचा खर्चही खूप कमी येतो. खर्चाच्या बाबतीत खर्च येत नाही. वेगवेगळ्या समाज घटक तुम्हाला त्यासाठी अगदी दिलखुलास मदत करतात. म्हणजे तुम्हाला पैसा उभा करणं हा कधीच प्रश्न नाहीये. तुम्ही जर काहीतरी चांगलं काम करत असाल, तुमच्याकडे काहीतरी प्रॉपर अँबिशन्स आणि प्रॉपर एक व्ह्यू असेल, प्रोजेक्शन असेल, की हे मला करायचंय, हे मला घडवायचंय. तर ते जर प्रॉमिसिंग असेल आणि त्याला जर काहीतरी खरंच असं म्हणजे त्याच्यामध्ये बळ असेल तुमच्या एका विचारामध्ये, तर त्या विचाराच्या पाठी तुम्हाला 100 लोकं मिळतील. म्हणजे मी मदत मागायला गेलेली एकेका लोकांकडनं ₹10,000 ₹50,000 असं डोनेशन आणि मी 1-1 लाखाचे चेक घेऊन आलेली आहे त्या वाह! लोकांकडे. कळलं. आणि मग हे वेगवेगळ्या ह्याच्यातनं पॉलिटिकल म्हणा किंवा नॉन पॉलिटिकल लोकांनी खूप मदत केली आम्हाला. मग ते पहिलं वर्ष जेव्हा हा
उपक्रम मी उभा केला. मला खूप वाटलं की म्हणजे आता म्हणजे इतकं जर आता म्हणजे आणि ते पण सरकार दरबारी म्हणजे कसं असतं लोकांना बऱ्याच काहीतरी हे होणार हे इथे परमिशन काढा, इथे हे करा. इतकं ते सगळं असतं ना, ते त्यामुळे लोकं कंटाळतात हे सगळं करायला. पण मला वाटलं की ह्याच्यात मला मजा आली. अरे, हे बरं आहे आणि अ, जेव्हा तुम्ही घेऊन जातात ना, तेव्हा तुम्हाला कुठे रेफरन्स लागत नाही, की मग इथे मोठं किंवा अंडर द टेबल काही द्यायची गरज नसते. तुम्ही जेव्हा चांगलं काम करायला जातात, त्यांच्याकडे ते लोकं देतात तुम्हाला पूर्ण मदत. म्हणजे माझी कोणाशी ओळख नव्हती, काही नव्हतं. माझी मंत्रालयातही कामं झाली. मला कोणीच थांबवू शकलं नाही. पहिले प्रायव्हेट शाळा प्रशासन मला शाळांमध्ये हे कार्यक्रम ऑर्गनाइज करायला जागा देत नव्हतं. नंतर मग मी वेगवेगळ्या त्यांच्या रूल्स स्टडी केले आणि त्यांच्यातनं मी त्यांना त्या जागा द्यायला कंपेल केलं आणि आम्ही हे कार्यक्रम अगदी अगदी स्टँडर्ड शाळा आहेत नावागाजलेल्या. 2-3 वर्ष आम्ही अशा चांगल्या मोठ्या-मोठ्या शाळांमध्ये हे कार्यक्रम आयोजित केले आणि नंतर पहिले त्या शाळा हेजिटेट करत होत्या असले कार्यक्रम ऑर्गनाइज करायला. नंतर त्या शाळांनी प्राउडली हे आमचे कार्यक्रम त्यांच्या स्वतःच्या वेबसाईटवरती पण पोस्ट केले, की त्यांची सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. त्यामुळे फक्त एक विचाराची कमी असते आपल्याला. ती पहिली स्टेप आपण जर विचार करायची जर घेतली, तर बाकीची कामं आपोआप होतात, प्रणोती. नक्कीच, नक्कीच मॅडम. आणि जसं तुम्ही म्हणालात मध्ये बोलताना, की आपण बरंच चांगलं काही ऐकत असतो, पण ते कृतीत उतरवत नाही आणि त्यामुळे बऱ्याचदा गॅप पडतो. तुम्ही चांगले विचार केलेत आणि ते कृतीत पण उतरवलेत म्हणून मला वाटतं, की एवढे चांगले उपक्रम तुम्ही विद्यार्थ्यांच्यासाठी राबवू शकला. मग ते आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असेल किंवा शहरी भागातल्या विद्यार्थ्यांसाठी असेल आणि त्याचबरोबर अनेक प्रोजेक्ट्स तुम्ही राबवलेले आहेत. मग भलेही मग ते आदिवासी भागातील लोकांसाठी असेल, मुलांसाठी असेल, प्लांटेशनचा असेल किंवा तुमच्या फॅशन इंडस्ट्री मधल्या महिलांसाठी असेल. आणि त्यामुळे मला असं वाटतं, की या आत्ताच्या समाजाला जे काही उपयोगाचं आहे ते सगळं तुमच्या माध्यमातून, तुमच्या कंपन्यांच्या माध्यमातून, तुमच्या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही समाजाला देत आलेला आहात. आणि म्हणूनच आधुनिक सावित्री हा पुरस्कार सार्थ ठरवताय तुम्ही असं मला वाटतं. ज्या 1KV प्लॅटफॉर्म कडून तुम्हाला हे आधुनिक सावित्री पुरस्कार दिला गेला, त्या 1KV प्लॅटफॉर्मचा उद्देश आहे की योग्य समन्वयानं आपण महिला उद्योजकांना मार्गदर्शन उपलब्ध करून देऊ शकतो. शहरी भागातील महिला आणि ग्रामीण भागातील महिला यांना जोडणारा एक पूल आपण 1KVच्या माध्यमातून तयार करतोय, ज्या माध्यमातून महिलांना उद्योजकीय मार्गदर्शन आणि त्याचबरोबर त्यांची मानसिकता तयार करणं यासाठी हा प्लॅटफॉर्म काम करतोय. सातत्याने 1000 दिवस आपण त्यांना हँड होल्डिंग देणार आहोत. सो या उपक्रमाविषयी तुम्हाला काय वाटतं आणि हा महिला उद्योजकांना खरोखरच उपयोगी ठरेल का? नक्कीच असे उपक्रम उभे राहण्याची खरंच आज समाजात गरज आहे. कारण की प्रत्येक महिलेला घरी बसलेली असू दे किंवा नोकरी करत असू दे, काहीतरी जोडधंदा असावा किंवा मी माझ्या संसाराला हातभार लावावा, ही इच्छा कुठेतरी असते. कारण आजच्या जगामध्ये म्हणजे पुरुष फक्त एक घरातला कर्ता पुरुष, तो काम करेल आणि घर चालेल, असं होत नाही. तुम्हाला कुठे ना कुठेतरी पाठबळ आणि फक्त घराला पाठबळ म्हणूनच नाही, पण एक स्वतःचं स्वअस्तित्व उभं करायचं यासाठी पण. कारण की मी माझ्याकडे अशा बऱ्याच महिला गेल्या काही वर्षांत आल्या, की खूप चांगल्या सुस्थितीतल्या होत्या. जे पहिलं त्यांचं घर चांगलं चाललेलं, नवरा खूप चांगला नोकरी धंद्यात हे होते. वेगवेगळ्या पोस्टिंग हायर लेव्हलला त्यांनी लाईफस्टाईल जगली आणि सडनली घरामध्ये काहीतरी हेल्थ डिझास्टर झाले. नवरा डायलिसिसवर गेला, नोकरी सुटली. पैसा जो काही जोडीला ठेवलेला, गाठीला बांधून ठेवलेला, तो सगळा पैसा त्यांचा औषध पाण्यामध्ये आणि ट्रीटमेंटमध्ये खर्च झाला. नवरा बेड रिडन असल्याकारणाने त्या अशा ह्याच्यामध्ये महिला आपण म्हणजे एकदम म्हणजे हे ते तुम्हाला त्यांची काळजी घेणं हे भागच आहे. तुम्ही स्वतःचं हे जबाबदाऱ्या तर झटकू शकत नाही. तुमचे नातेवाईक म्हणा किंवा मित्र वर्ग म्हणा, ते एका लिमिटपर्यंत तुम्हाला मदत करतात. पण एक पर्टिक्युलर ह्याच्यानंतर ह्या सगळ्या मदतींचे पण नंतर जे फ्लो असतो तो बंद होतो. त्यामुळे नंतर तुम्हीच त्यावेळी उभे असतात आणि अशा वेळी जेव्हा तुम्ही एक कुठल्यातरी कारणाने तुमचं करिअर सोडलेलं असतं किंवा कुठेतरी मध्ये गॅप घेतलेला असतो. तो गॅप नंतर पुन्हा एकदा क्षेत्रामध्ये पाऊल ठेवताना कुठेतरी तो अडचण निर्माण करतो. आणि मग लगेच पुन्हा तुम्हाला नेटवर्क उभं करणं किंवा तुम्हाला जॉब पुन्हा जॉइन करणं हे कठीण जातं आणि तोपर्यंत महिलांना ऑलरेडी प्रॉब्लेमच झालेले असतात. त्यामुळे हे बॅक ऑफ द माइंड कुठेतरी स्वतःचा कॉन्फिडन्स पण लूज झालेला असतो महिलांमध्ये.
की आता मी तेव्हा केलेलं असतं, पण मी आता करू शकेन की नाही. हा एक हे असतो. आणि पण अशा वेळी अचानक काहीतरी झालं तेव्हा मी विहीर खोदून पाणी काढायचो. त्यापेक्षा प्रत्येक महिलेला मला असं वाटतं, की तुम्ही सायमल्टेनियसली स्वतःचं अस्तित्व हे असायलाच पाहिजे. आणि नुसतं अस्तित्व म्हणजे फक्त मी काहीतरी करते हे दाखवण्यासाठी नाही, तुमचं फायनान्शियल इंडिपेंडन्स हे खूप महत्वाचं. त्या पैशाने तुम्ही माझा नवरा मला, मी जेव्हा नोकरी करायची, आम्ही दोघंही पहिल्यापासूनच नोकरी करतो, तेव्हा माझा नवरा नेहमी म्हणायचा, "तुझ्या पैशाने माझं घर चालवायचं नाहीये मला." ठीक आहे. म्हणून आम्ही नेहमी क्लिअर ठेवलेलं, की तो त्याच्याच पैशाने घर चालायचं. जे वरचे ॲडिशनल खर्च असायचे ते मी करायचे किंवा असं नोकरी असताना माझी करायची मी. त्यामुळे मला एक तो कॉन्फिडन्स होता, की ठीक आहे, मी जे कमवते हे फक्त स्वतःसाठी कमवते. घरासाठी कमवत नाही. पण यू नेव्हर नो, घराला तुमच्या त्या पैशाची गरज कधी पडेल आणि किंवा तुम्ही गरज नाही घराला पडेल. तुम्ही त्या कमवलेल्या पैशाच्या माध्यमातून तुम्ही दुसरी कामं करू शकता. म्हणजे कमवलेला पैसा हा कधीच वायफळ जाणार नाही. तुम्ही जे तुमचं काही स्किल्स आहेत, त्या स्किल्स जेव्हा तुम्ही बेसिकली मार्केटमध्ये उतरवता, कुठल्याही माध्यमातून, मग ते तुमच्या सर्व्हिसेस असू दे, तुम्ही तुमचे प्रॉडक्ट असू दे, काही असू दे. इट इज बेसिकली तुम्ही स्वतःच जे पर्सनॅलिटी आहे, ती खरं तर तुम्ही मार्केटिंग करत आहात. जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये उतरता. तर ती जेव्हा तुम्ही उतरवतात मार्केटमध्ये, तर तेव्हा ते तुमचं इन्कम असतं. हे तुम्ही म्हणजे पर कॅपिटा इन्कम म्हणजे हे तुम्ही जनरेट केलेलं इन्कम आहे. तर ते तुमचं व्हॅल्यू ॲडिशन नॉट ओन्ली टू युअर होम, बट ते तुमचं देशासाठीच पण कॉन्ट्रिब्युशन आहे. जे काही तुम्ही भले टॅक्स नका भरू, पण ते तुम्ही जे कमवलेलं इन्कम आहे तुमचं, कारण की तो जो आहे तो पैसा तुम्ही नक्कीच कशावर तरी खर्च करणार आहात. तर तो ज्या वस्तूंवर तुम्ही खर्च करणार आहात, त्या वस्तूंवरती तुम्ही अगेन देशाला टॅक्स देत आहात, वेगवेगळ्या प्रकारचे. त्यामुळे हा पैसा स्वतःचा कमवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तो फक्त तुमच्या लिपस्टिक पुरता मर्यादित नाहीये, की माझी लिपस्टिक मी अफोर्ड करणं. कळलं? तुम्ही प्रत्येक गोष्ट, मी माझी काही वर्षानंतर जेव्हा मी नोकरी सोडली आणि बिझनेसमध्ये आले, तेव्हा मी ठरवलं, की कारण माझा सेकंड बेबी तेव्हा होता. तेव्हा मी ठरवलं, की माझ्या दोन्ही मुलांचा एज्युकेशनचा खर्च हा मीच करणार. मी नवऱ्याकडनं माझे पैसे घेणार नाही त्यांच्या एज्युकेशनसाठी. आणि ही जबाबदारी माझी मी स्वतः उचललेली होती. तर ती कसली तरी म्हणजे एक कुठली तरी छोटीशी जबाबदारी घ्या, हे माझंच काम. हे मी लग्न केलं, हे केलंय म्हणून फायनान्शियली फक्त पुरुष वर्गाचीच जबाबदारी, हे पण कुठेतरी महिलांचं एक कुठेतरी बॅक साइड असतं. ह्याच्यातनं पण बाहेर महिलांनी पडायला पाहिजे. एक माणूस म्हणून माझी ही जबाबदारी, शिक्षण मलाही मिळालेलं आहे. म्हणजे त्या शिक्षण म्हणजे काय, म्हणजे मी तर खरं तर काम यासाठीच करते, की मी ज्या त्रासातनं शिक्षण घेतलंय, तो त्रास माझा वेस्ट होता कामा नये. कारण नाहीतर मग त्या शिक्षणाचा काही उपयोगच नाही ना. ती जी स्ट्रगल केली, जे शिक्षण मिळवायला, मग काय उपयोग झाला त्या शिक्षणाचा? जर मला घरातच बसून हे करायचंय, तर ठीक आहे, मी काय आरामात राहू शकते. नवरा सगळं आणून देऊ शकतोय, खाऊ-पिऊ. बेसिक हे जेवण आपण 2 वेळचं जेवण खाऊन सुखी राहू शकतोय. पण नुसत्या त्याच गरजा नसतात, गरजा खूप आहेत आणि ह्या फक्त तुमच्या फॅमिलीपुरत्या गरजा मर्यादित नसतात, गरजा समाजाच्या पण असतात. त्यामुळे कमीत कमी तुम्ही कमवलं, तर तुम्ही त्या समाजाला पण परत देण्याच्या पोझिशनमध्ये राहू शकता. नक्कीच त्यामुळे मॅडम, नक्कीच. वन के बी या माध्यमातनं हे जे तुम्ही उपक्रम आता राबवतात आहात, ते तर इतके वेळेस स्तुत्य आहे, की मी एवढ्या म्हणजे ग्रामीण आणि म्हणजे इतका मोठा विचार करणं, की ग्रामीण आणि शहरी भागातल्या महिलांना एकत्र लिंक अप करून काहीतरी मोठे उद्योग आपण उभे करणं, त्यांना वेगवेगळ्या ट्रेनिंग देणं. कारण काय होतं, महिला फक्त विचार करतात, की करावं, पण त्यांच्याकडे गाईडलाईन नसते. कारण प्रत्येक बिझनेस मी पण बघितला बिझनेस करताना, वाटतं आपल्याला मिळेल, पण कुठेही रेडी ब्लूप्रिंट नसते बिझनेसची, कुठल्याही बिझनेसची. तुम्हाला स्वतः करूनच त्याची ठेस म्हणजे दुसऱ्याला ठेस मागचा शहाणा असं कुठलाही बिझनेस नाहीये. प्रत्येक बिझनेस जावे त्याच्या वंशा करूनच तो तुम्हाला एक्सपिरियन्स असतो. तुम्ही करायचा असतो. माझ्या बाजूच्या मैत्रिणींनी कपड्यांचा धंदा केला, तिचा सक्सेसफुल झाला म्हणून माझा होईल, गरज नाहीये. कारण की तिथे तुम्ही तो कपडा विकत नाही, तुम्ही स्वतःच्या स्किल विकताय. त्यामुळे तुम्हाला स्वतःला कॅपेबल राहायचंय. तुमचं सोशल मीडिया मार्केटिंग असू दे, तुमचं पर्सनल नेटवर्किंग असू दे, तुमचं बोलणं, तुमचं प्रेझेंटेशन, द वे यू तुमचे प्रॉडक्ट्स तुम्ही काय हे करतात, या सगळ्या गोष्टींचं ट्रेनिंग. पुन्हा नुसतं प्रॉडक्ट हा एकच भाग नाहीये तुमचा किंवा तुमच्या सर्व्हिसेस हा एकच भाग नाहीये. तुम्ही त्याच्यासाठी ज्या लागणाऱ्या सरकारी परमिशन्स आहेत, वेगवेगळ्या
तुमच्या स्कीम्स आहेत. कळलं, म्हणजे बऱ्याच महिला म्हणतात माझ्याकडे पैसाच नाही, मी काय करणार, पैसाच नाही. पैशामुळे बरेच गोष्टी अडून राहतात चालू करण्यासाठी. मग कारण कसं असतं ना, की धंदा मोठा करायचा आहे म्हणजे तुम्ही सगळ्यात पहिले ना मला पैशाला बजेट काय लागणार धंद्याला ह्याच्यापेक्षा मला धंदा किती रुपयांचा करायचा म्हणजे टार्गेट माझं इन्कमचं टार्गेट हे पहिलं ठरवा, की मला किती गरज आहे. मला महिना 1,00,000 रुपये कमवायचे की 10,000 रुपये कमवायचे. हा जर तुमचा पहिला टार्गेट पूर्ण तुमच्या समोर क्लिअर असेल, तर नक्की धंद्यामध्ये तुम्हाला किती गुंतवणूक करायची आहे, हे तुम्हाला खूप सोपं जाईल. त्यामुळे मला वाटतंय की हे वेगवेगळे फायनान्शियल वेगवेगळे मार्गदर्शन म्हणा किंवा तुम्ही जे काही वेगवेगळे हे चालवले आहेत, तर त्यामधनं महिलांना खूप त्याचा उपयोग होईल आणि नक्कीच 1KV मध्ये मला जे काही कॉन्ट्रिब्युशन देता येईल, सिटिंग हिअर कारण की माझ्याकडे पण रोज महिला येत असतात, की काहीतरी करायचंय, काहीतरी करायचंय, सांग. म्हणजे अगदी चांगल्या चांगल्या लेव्हलला पोस्टिंगमध्ये कामं करून आता आज कुठल्या ना कुठल्या निमित्ताने घरी बसलेल्या महिला अशा जास्ती येतात माझ्याकडे विचारायला, काहीतरी सांग, काहीतरी करायचं, काहीतरी नवीन करायचंय, इथे हे करूया का? खूप जणी तर माझ्याकडे बिझनेस प्रपोजल घेऊन येतात. पण प्रत्येक ठिकाणी मी हात घालू शकत नाही ना. तर पण म्हणून मग मला असं वाटतं, की त्या सगळ्यांना तुम्ही सेल्फ एफिशियंट करा. त्यांना लागणारी मदत तुम्ही द्या. कसं करायचंय, कुठे करायचंय, कुठून करायचंय याची मार्गदर्शन द्या आणि जेणेकरून त्या स्वतःच्या स्वतः उभ्या राहतील. तुम्ही नंतर क्रेडिट द्या, "हो, अश्विनीने दिलं, आम्हाला सांगितलं." असं मला खूप आवडेल. कळलं, की तुम्ही ते क्रेडिट मला नंतर थोडंफार द्या. नाही दिलं तरी चालेल, पण काहीतरी तुम्ही जे काही तुमचं प्रॉडक्ट असेल ते मला कॉम्प्लिमेंटरी द्या. म्हणजे आय कॅन प्राउडली कॅरी येस. दॅट थिंग. तर आणि मग हे तुम्हाला खूप गरजेचं आहे सध्या नेटवर्किंगच्या माध्यमातून खूप गोष्टी म्हणजे न विचार केलेल्या गोष्टी पण साध्य होतात. कारण की तुम्हाला आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असं आहे, की तुम्ही खूप मोठ्या ग्राहक वर्गापर्यंत पोहोचू शकता. तुमचे गोष्टी पोहोचू शकतात. त्यामुळे हे नक्कीच मला वाटतंय 1KV सगळ्या म्हणजे प्रत्येक स्टोन टर्न करून ठेवणार आहे. प्रत्येक माइलस्टोन की या ह्याच्यामध्ये मला नक्कीच तुमच्या कॅपॅसिटी किंवा तुम्हाला मार्गदर्शन देणाऱ्या यशवंत सरांच्या ह्याच्यामधनं मला अजिबात तुमच्या कॅपॅसिटीबद्दल डाऊट नाहीये, की तुम्ही आणि बाकीचे पण मी सर्वांना 1KVच्या प्रत्येक पोस्ट होल्डरला ओळखत नाही. पण हो, मी मागे अवॉर्डच्या दिवशी त्या सगळ्यांना भेटलेले. त्यामुळे मला त्यांच्या सगळ्यांच्या म्हणजे कामाच्या उद्देश ह्याच्यामधनं मला नक्कीच कॉन्फिडन्स आहे, की तुम्ही हे जे आपलं 1000 Vचं जे संकल्प आहे, हा लवकरच पूर्ण कराल आणि आता सध्या हे जे काही महामारीमुळे लोकं ज्या परिस्थितीला सामोरे जात आहेत, या परिस्थितीमध्ये तर 1KV सारखे प्लॅटफॉर्म लोकांसाठी म्हणजे एक म्हणतात ना, एक कुठेतरी असा मसिहासारखे आहेत. त्यामुळे नक्कीच मला 1KVला माझ्या खूप शुभेच्छा आणि तुम्ही उत्तरोत्तर या महिलांना अशाच प्रकारे तुम्ही लीड करण्यासाठी मार्गदर्शन करा, त्यांना उभे करा आणि नक्कीच हे आपण म्हणजे देश पातळीवर कुठेतरी अजून मोठं टार्गेट उभे करू 1KVच्या माध्यमातून. 1K नंतर आपण 10K पर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही. नक्कीच मॅडम, नक्कीच. थँक यू सो मच. आणि माझ्या प्रेक्षकांना, मैत्रिणींना मला आवर्जूनही सांगायचंय की 1KVचे रजिस्ट्रेशन हे ओपन आहेत. तुम्हाला 1KV प्लॅटफॉर्मशी जर जॉईन व्हायचं असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये रजिस्ट्रेशन फॉर्म करा आणि जॉईन व्हा. स्वतःही आत्मनिर्भर बना आणि समाजालाही आत्मनिर्भरतेकडे घेऊन जा. अश्विनी मॅडम, तुम्ही इथे आलात आणि तुमचा जीवन प्रवास अतिशय सुंदररित्या मांडलात. त्याचबरोबर आपल्या सगळ्या महिला उद्योजकांना अतिशय छान असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच मॅम. आणि आपल्या सगळ्या ऑनलाईन बघणाऱ्या मैत्रिणींचे पण मी मनपूर्वक आभार मानेन, कारण त्या सातत्याने येतात. मागच्या शुक्रवारचा एपिसोड आपला मिस झाला होता, कारण कोरोनाचं आपण संकट बघतोयच. प्रत्येकाच्या ठिकाणी आपल्याला कोरोनाचं दिसतंय सावट. त्याला सगळ्याला मात करत आपल्याला पुढे जायचंय. कितीही अडथळे आले तरी ते पार करत आपण आपली सकारात्मक ऊर्जा त्यांना जागृत ठेवून काम करत राहणार आहोत. तरी आपण म्हणजे हे थांबणार कुठे नाहीये, हेच मला यातनं तुम्हाला सांगायचं आहे. आणि तुमच्या सगळ्यांचेही मनपूर्वक आभार मानायचे आहेत. थँक्यू सो मच. नक्की प्रणाली. मी पण प्रणोती तुझे अवेक फाउंडेशनचे आणि महाराष्ट्र तंत्रशिक्षण संस्थानाचे मी आभार मानते आणि मला स्पेसिफिकली आज या माध्यमातून माझी मैत्रीण प्रतिभा शिंगारे हो. हिचे आभार मानावेसे वाटतायत. सुमन साळी महिला बाल संस्थे कल्याण संस्था. तर त्यांच्या माध्यमातून मी
अवेक फाउंडेशन आणि 1KV शी जोडली गेली. त्यामुळे तिच्यामध्ये तिने हे जे आपल्याला भेटवण्याचं जे काम केलेलं आहे, या माध्यमातून आज मलाही कुठेतरी आज यापुढे एक वेगळा टार्गेट सुद्धा मिळालेला आहे करण्यासारखं, अजून एक काहीतरी नवीन. त्यामुळे मी नक्कीच प्रतिभाचे पण आभार मानते, तुमचे, यशवंत सरांचे, की जो विश्वास तुम्ही लोकांनी एवढे वर्ष माझ्यावर दाखवलेला आहे. नेहमी म्हणजे मला मी नेहमी प्रोत्साहन देत असतात माझ्या कामांबद्दल, मी करत असलेल्या गोष्टींबद्दल. हे प्रोत्साहन खूप महत्वाचं असतं महिलांना दुनियेत काम करण्यासाठी. त्यामुळे खूप खूप आभार. येस मॅम, थँक्यू सो मच.